शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सिद्धदिगंबर गणेश महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे। मुरडो निवोडिता रावणे गोकर्णाकार जाहले। गोकर्ण क्षेत्र कसं निर्माण झालं याची कथा आपण काल पाहिली। 36 राग भगवान शंकराच्या समोर गाऊन रावणाने भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं। ते नटेश्वर आहे। गायन सेवा ही भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे आणि ही गायन सेवा किंवा गायनाच्या संदर्भातील जे काही ज्ञान आहे ते सामवेदामध्ये सांगितलेले आहे। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद की ज्या ब्रह्मदेवाकडून किंवा ब्रह्मदेवाला 4ही वेद भगवान विष्णूने दिले आणि त्या वेदामधून विश्व निर्माण करायला लावलं। याच वेदामध्ये कर्मकांड सांगितलेले आहे। याच वेदामध्ये सामवेदामध्ये गायन दिलेलं आहे, गायन सांगितलेलं आहे। जवळजवळ अथर्ववेद आणि सामवेद हा लुप्त होत चाललेला होता। ऋग्वेद आणि यजुर्वेद, पुन्हा यजुर्वेदामध्ये कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद 2 भेद आहेत। नाशिक पासून त्र्यंबकेश्वरापासून ते नागपूर पर्यंत हा इकडचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सगळे शुक्ल यजुर्वेदी आहेत। कोल्हापुरापासून खाली कोकण प्रांताकडे आपण जर गेलात दक्षिणेपर्यंत तर आपल्याला कृष्ण यजुर्वेद तिकडे दिसून येईल। कृष्ण यजुर्वेद किंवा शुक्ल यजुर्वेद या यजुर्वेदामध्ये श्रौत स्मार्तादी मोठे मोठे जे यज्ञ सांगितले ती यज्ञ व्यवस्था या यजुर्वेदामध्ये सांगितलेली आहे। असं मी वेदाकडे आपल्याला जास्ती नेत नाही। एकूण वेद मंत्र या श्रुती ज्या सांगितलेल्या आहेत त्या 1,00,000 आहेत। व्यासाने या 1,00,000 श्रुतींचे 3 भाग केले। त्याला कांड असं नाव दिलं गेलं। भाग म्हणजे कांड। आपण कांड हा शब्द रामायणामध्ये ऐकलेला आहे। बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, अरण्यकांड, युद्धकांड। कांड म्हणजे भाग। तसं वेदाचे 3 भाग केले म्हणून व्यासांना फार महत्व आहे। मी जिथे बसून आता प्रवचन सांगतोय या गादीला, या स्थानाला व्यासपीठ म्हणतात आणि त्या व्यासांच्या किंवा ऋषींच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता एकमेव असा दिवस सांगितलेला आहे आणि तो दिवस म्हणजे व्यास पौर्णिमा, ज्यांना आपण गुरु पौर्णिमा म्हणतात। की ज्या गुरूंनी आम्हाला ज्ञान दिलेलं आहे। गुरु अनेक प्रकारचे असतात। जो जो दयाचा देखिला गुण तो तो म्या गुरु केला जाण असं अवधूत स्वामी सांगतात। स्वतः अवधूतांनी 24 गुरु केलेले आहेत।
मुंगीला गुरु केलेला आहे, विंचवाला गुरु केलेला आहे, वेश्येला सुद्धा त्यांनी गुरु केलेला आहे, की ज्याच्याकरता जो चांगला गुण आहे तो गुण घेणं म्हणजे त्यांना गुरुस्थानी मानणं. पण गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये फरक आहे. सद्गुरु हे एकच असतात, सद्गुरु दुसरा नसतो. म्हणून व्यासांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता 3 प्रकारची ऋण आपल्या डोक्यावर आहेत, की ज्या भगवंताने मला उत्तम नरदेह दिलेला आहे त्या परमेश्वराचं ऋण आपल्या मस्तकावरती आहे. ज्या ऋषीमुनींना आतापर्यंत हे सगळं टिकवून ठेवलेलं आहे, छापखाने अलीकडच्या काळात निघालेले आहेत, पूर्वी कुठे छापखाने होते. मग हे सगळे जे वेद आहेत, वेद मंत्र आहेत, ते जिवंत राहिले कसे? तर सद्गुरू आणि शिष्य परंपरा आपला पदरमोड करून विद्यार्थ्यांकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता त्या विद्यार्थ्यांना आपल्या आश्रमामध्ये ठेवून घ्यायचं आणि त्यांना 12-12, 15-15, 18-18 वर्ष ज्ञान द्यायचं, त्यांच्याकडनं वेद मंत्र मुखोद्गत करून घ्यायचे. आणि या पद्धतीनं आजपर्यंत वेद मंत्र टिकून आहेत. आणि म्हणून त्या ऋषींचं ऋण आपल्या मस्तकार आहे, सद्गुरूंचं ऋण आपल्या मस्तकार आहे. आणि ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला आलो आहोत त्या आईवडिलांचं ऋण आपल्या मस्तकावरती आहे. ऋणं देवस्य यागेन ऋषीणाम दान कर्मणः संतत्या पितृलोकेन शोधयित्वा परिव्रजेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे देवाच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर याग करावेत. म्हणून गणेश महाराजांनी, परमपूज्य सिद्धयोगी दिगंबर गणेश महाराजांनी असंख्य यज्ञ या नाशिक क्षेत्री किंवा या स्थानावरती करून घडवून आणलेले आहेत. यज्ञाला फार महत्व आहे, पुन्हा ते मी सांगत बसत नाही. पण यज्ञीय व्यवस्थापन आज नाहीशी होत चाललेली आहे. अगदी घराघरामध्ये यज्ञ चालायचा, तो घराघरातला सुद्धा यज्ञ बंद झालेला आहे. आणि तो घराघरापासून सुरू असणारा यज्ञ, त्याला नाव होतं वैश्वदेव. आजही वैश्वदेव नित्य करणारी काही माणसं आहेत, पण अगदी क्वचित बोटावर मोजण्या इतकी. त्याला अग्निहोत्र म्हणतात. वैश्वदेवापासून ते मोठे मोठे यज्ञ केले जातात. अग्निहोत्र सांभाळणारे आजही काही वैदिक ब्राह्मण आहेत. आमच्या पुण्यामध्ये सुद्धा आमच्या सिंहगड रोडवरती शामराव जोशी नावाचं एक वैदिक आहे. आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये सुद्धा त्यांनी 2ऱ्या का 3ऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. एक स्वतंत्र खोली भली मोठी या अग्निहोत्राकरता त्यांनी ठेवलेली आहे. धुरानं सगळी ती काळी झालेली आहे. आपल्याला ते कदाचित पाहायला गलिच्छ वाटेल, पण जसं लहान मुलांना सांभाळतात तसं त्या अग्नीला सांभाळावा लागतो. कुठे जाता येत नाही, गेलं तर अग्नी बरोबर घेऊन जावा लागतो. तो अग्नी विसता कामा नये, याला म्हणायचं अग्निहोत्र. पण आता हे सगळं दिवसेंदिवस आता लोप पावत चाललेलं आहे. म्हणून अशा काही ज्या विभूती होऊन जातात, असे काही संत जन्माला येतात, ते केवळ धर्मसंस्कृती टिकवण्याकरता, आपले संस्कार टिकवण्याकरता, आपली परंपरा टिकवण्याकरता. म्हणून अशा मंडळींचं ऋण आपल्या मस्तकावरती आहे. म्हणून ऋणं देवस्य यागेन, याग केल्यामुळे, यज्ञ केल्यामुळे आपण देवाच्या ऋणातून मुक्त होत असतो. म्हणून इथे सुद्धा नेहमी यज्ञ होतात. हा सुद्धा 13 तारखेला दत्तयाग आहे. ऋषीनाम दान कर्मणः, ऋषींच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर एक फक्त गुरुपौर्णिमेच्या नित्यता दान करावं. गुरुचरित्रात प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की ज्या दिवशी आपल्या हातून दान होत नाही तो दिवस यमाचा, तो दिवस यमाचा असतो.
म्हणून गुरुचरित्रात सांगितलं की पूर्वीचे राजे ते सुद्धा नित्य देवदर्शनाला यायचे आणि देवदर्शनाला आल्यानंतर ब्राह्मणाला दान करायचे, गरिबांना दान करायचे. म्हणून आजही देवामध्ये दर्शनाला जाण्याची आणि दान करण्याची प्रथा आहे. किती दान करावं? शास्त्रामध्ये असं सांगितलं की दशांश. म्हणजे किती? तर आपण जे मिळवतो त्याच्यात दशांश दान करायचं आहे. तद्दशांश म्हणजे समजा 1 रुपया आपण जर रोज मिळवत असू तर त्यातले रोज 10 पैसे दान करावे. आहे काय नाही? शक्य आहे का नाही? 100 रुपये समजा आपल्याला मिळत असतील दिवसाकाठी, तर त्या दिवसाला 100 रुपयातला 1 रुपया दानाकरता खर्च झालाच पाहिजे. अंडरलाईन करा. 1000 रुपये रोज मिळवत असाल तर 100 रुपये त्यातले दान केलेच पाहिजेत. जर नाही दान केलं तर काही ना काहीतरी व्याधी निर्माण होतात, काही ना काहीतरी निमित्त होतं आणि त्याच्या शतपटीनं पैसा वैद्य किंवा डॉक्टरकडे जातो. काही कारण नसतं. आंघोळ करून हातपाय धुवून बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर पाण्यावर पाय पडल्याचं निमित्त होतं, सरकन पाय घसरतो आणि 2 महिने दवाखान्यात पाय असा टांगून ठेवला जातो. हजारो रुपये खर्च होतात, मनस्ताप होतो आणि पैसा खर्च होतो, व्याधी पण होतात. म्हणून दान हे फार महत्वाचं आहे. नीतिशतककार म्हणाले, नीतिशतककार होऊन गेले. 3 प्रकारच्या 100 अभंगाची त्यांनी योजना केली. म्हणून शतक, नीतिशतक, वैराग्य शतक आणि शृंगार शतक असे 3 शतक 100 श्लोक त्याने लिहिलेले. आपल्याला माहिती आहे काय नीतिशतककार कोण होऊन गेले? नीती धर्माना राज्य करणारा होता. यथा राजा तथा प्रजा. राजा अतिशय सुखी होती. पुत्रवत प्रेम या राजावरती हा करत होता. एक साधू महाराजच्या नगरीमध्ये आले आणि या नगरीची राजा सुखी आहे हे पाहिल्यानंतर त्या साधूला बरं वाटलं. हा राजा असावा तर असा असावा. राजवाड्यामध्ये आले ते स्वामी महाराज आणि आपल्या झोळीत एक फळ काढलं आणि या राजाच्या हातावर ठेवलं. राजा म्हणाले, मी प्रसन्न आहे, तू हे फळ खा. राजाने नमस्कार केला. महाराज, का मला हे फळ दिलंस? राजा, तू जे प्रजेला सांभाळतोयस, न्याय नीतीनं राज्य करतोयस, प्रजा असावी तर अशी असावी, राजा असावा तर असा असावा, आणि असा राजा जास्तीत जगला पाहिजे, त्याला उत्तम प्रकारचं आयुर्मान मिळालं पाहिजे, म्हणून हे फळ तू खा. शतपटीनं तुझं आयुर्मान वाढेल, तुला आरोग्य प्राप्त होईल. साधू महाराज निघून गेले. आता फळ खायला हवं का नको? राजा मनात विचार करायला लागला की अरे, साधू महाराजांनी मला फळ दिलंय, पण माझं प्रेम माझ्या बायकोवरती आहे. ती माझ्यापेक्षा जास्ती जगली पाहिजे, तिचं आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे. नितांत बायकोवरती प्रेम करणारा राजा होता. बायकोच्या हातात फळ दिलं. प्रिये, मला एका साधूने हे फळ दिलंय, पण मला नकोय ते. माझ्यापेक्षा तू जास्ती जगली पाहिजे, माझ्यापेक्षा तुझं उत्तम आरोग्य राहिलं पाहिजे, हे फळ खा. तिनं ते फळ हातात घेतलं. आता आपल्या पतीनं एका साधू महाराजाने दिलेलं हे अतिशय उत्तम असणारं फळ खायला हवं का नको? पण तिनं खाल्लं नाही. का? तर जीवापाड राजा ज्या पत्नीवरती, राणीवरती प्रेम करत होता, त्या राणीचं प्रेम राजावर नव्हतं. तिचं प्रेम प्रधानावर होतं. तिने विचार केला की माझ्यावर प्रेम करणारा माझा प्रियकर, तो जास्ती जगला पाहिजे, त्याला आरोग्य उत्तम मिळालं पाहिजे. आणि म्हणून राजाच्या न कळत चोरून ते फळ तिनं प्रधानाला दिलं. प्रधान म्हणाला, का मला फळ दिलं? ती म्हणाली, स्वामी महाराज,
माझं लग्न जरी राजाबरोबर झालं असलं तरी सुद्धा माझं प्रेम तुमच्यावरती आहे. हे फळ खाल्ल्यामुळे उत्तम आरोग्य आणि अभिमान लाभतं असं साधू महाराजांनी सांगितलंय. तुम्ही ते खावं अशी माझी इच्छा आहे. प्रधानाने फळ आपल्या हातात घेतलं. आता प्रधानाने फळ खायला पाहिजे का नको? जीवापाड आपल्यावर प्रेम करणारी राणी पण प्रधानाचं प्रेम राणीवर नव्हतं, या प्रधानाचं प्रेम एका वेश्येवर होतं. झालं ते फळ घेऊन तिच्याकडे आला. या राजाचं नाव भर्तृहरी. आठवलं? भर्तरीनाथ वेगळे, नवनाथामध्ये आहेत ते भर्तरीनाथ वेगळे. भर्तरीनाथांचा जन्म एका भर्तरी म्हणजे वाटीमधून झालेला आहे, म्हणून भर्तरीनाथ. हे भर्तृहरी, राजा भर्तृहरी जळगाव जामोदला यांची समाधी आहे. बुलढाण्याच्या पुढं जळगाव जामोद आहे, तिथं या भर्तृहरीची समाधी आहे या राजाची. आता या प्रधानाचं प्रेम वेश्येवरती. तिच्याकडे आला. सांगितलं, हे बघ, एका साधू महाराजांनी हे फळ दिले आणि हे फळ खाल्ल्यामुळे उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य आपल्याला लाभतं. माझं प्रेम तुझ्यावरती आहे, तू हे फळ खावं अशी माझी इच्छा आहे. त्या वेश्येला फळ देऊन प्रधान घरी निघून आला. आता त्या वेश्येनं ते फळ खावं का नको? पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे. आता ती फळ घेतलं तिनं आणि विचार करायला लागले की हे भगवंता परमेश्वरा, मला नको त्या कुळात जन्माला घातलं. पोट भरण्याकरता मला हा नको तो व्यवसाय करावा लागतो. हे पाप आहे. आणि एकतर मी आधीच पाप करते, नको ती माणसं माझ्याकडे येतात, नको ते व्यवहार माझ्याकडनं होतात. आणि अशा प्रकारचं फळ घेऊन मी जास्ती का जगायचं? कोणाकरता जगायचं? कोण आहे या जगात माझं? प्रत्येकजण स्वार्थापायी माझ्याकडे येतो. त्यापेक्षा आपल्यावर प्रेम करणारा राजा जगला पाहिजे. प्रजेवर प्रेम करणारा राजा जगला पाहिजे. आणि मग सज्जन हो ती राजमहालामध्ये आली, राजवाड्यामध्ये आली आणि महाराजांच्या हातात ते फळ दिलं. महाराज, आपण हे फळ खावं अशी माझी इच्छा आहे. राजाने तात्काळ ओळखलं, अरे साधू महाराजांनी दिलेले हे माझ्या हातातलं फळ हिच्याकडे गेलं कसं? गेलं कसं? तिला विचारलं, कुठून फळ आलं बोल. ती बिचारी घाबरली. महाराज म्हणाले, क्षमा असावी, अधूनमधून प्रधानजी आमच्याकडे येतात. अधूनमधून प्रधानजी आमच्याकडे येतात आणि प्रधानजीने आम्हाला हे फळ दिले. तिला सांगितलं, तू जा. तलवार काढली कमरेची आणि प्रधानाला विचारलं, हे फळ तुझ्याकडे कसं आलं बोल. तो थरथर कापा लागला. महाराज म्हणाले, क्षमा असावी, राणी सरकारचं आमच्यावरती प्रेम आहे आणि राणी सरकारने आम्हाला ते फळ दिलंय. सांगितलं, जा. तलवार पुन्हा म्यान केली, फळ फेकून दिलं आणि तत्क्षणाला या राजाच्या मुखातून श्लोक बाहेर पडला. याम चिंतयामी सततम मयि सा विरक्ता. की हे परमेश्वरा, ज्याला मदन म्हणतात, ज्याला प्रीती म्हणतात, ही तुझी लीलाच आघाद आहे. किती आघाद आहे की मी जिच्यावर प्रेम करतो आहे, याम चिंतयामी, सतत मी जिचं चिंतन करतो, सतत जिचा मी विचार करतो, तीच माझ्यापासून विरक्त आहे. माझ्यावर तिचं प्रेम नाही. बर, ती ज्याच्यावर प्रेम करते तो तरी तिच्यावर प्रेम करतो का नाही? तो तिच्यापासून विरक्त आहे, त्याचं भलतीकडेच प्रेम आहे. मधल्या दोन ओळी मला आठवत नाहीत, पण शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी धिक्कार केलेला आहे. म्हणजे वैराग्य माणसाला कसं प्राप्त होत आहे क्षणात, एका क्षणात. बघा, तत्क्षणाला त्यांनी धिक्कार केला. कोणाचा धिक्कार केला? त्या मदनाचा धिक्कार केला की ज्या मदनानं हे सगळं निर्माण केलेलं आहे. धिक्कार स्वतःचा केला, धिक्कार प्रेमाचा केला, धिक्कार राणीचा केला, धिक्कार प्रधानाचा केला.
धिक्तांच तंच मदनांच इमांच मांच. मला एकाने हा श्लोक म्हटल्यानंतर विचारलं, तुम्ही चायनामधनं हा श्लोक आणलाय का? धिक्तांच तांच मदनांच इमांच मांच. नाही म्हणलं, चायनातनं काहीच घ्यायचं नसतं. तत्क्षणाला वैराग्य प्राप्त झालं, तत्क्षणाला राज्याचा त्याग केला, अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या केली आणि 3 प्रकारची शतकं लिहिली आहेत. पहिलं शतक लिहिलं शृंगार शतक, की त्या शृंगार शतकामध्ये सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर वैराग्य शतक सांगितलं, की माणसाला वैराग्य निर्माण होणं फार माहिती. आम्हाला फक्त एकदाच वैराग्य निर्माण होतं, कुणी मेलं की. केवढं वैराग्य होतं की त्याला घरातून स्मशानभूमीमध्ये न्यायीपर्यंत अरे 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 कंबरण मोडून गेलेलं असतं. अरे 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 आपल्याला जायचंय आता. जसं काही आता यमराज त्याच्या समोर उभा राहिलेला आहे, आता कुठल्या क्षणाला घेऊन जाईल सांगता येत नाही. बास म्हणाले, काही या जगात राही नाही, सगळं इथं राहणारे बिचारे गेले, आपल्याला जावं लागणार आहे बरं का. कुठपर्यंत? तिथे कवटीचा आवाज होईपर्यंत. एकदा कवटीचा आवाज झाला, सगळे जेव्हा परत निघतात, याचं वैराग्य संपलं. पोटात आग पडलेली असते, घरात आल्यावर कधी 2 बोडक्यावर तांबे घेतो आणि कधी गिळायला बसतो, असं होतं. संपलं वैराग्य. म्हणून याला म्हणायचं स्मशान वैराग्य. म्हणून वैराग्य प्राप्त होणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तरुणपणे वैराग्य येऊ नये. संसार आहे, प्रपंच आहे, परमार्थ करायलाच हवा आहे, पण स्वतःहून यातून बाहेर पडता आलं पाहिजे. कोळी जसं स्वतःभोवती जाळं विणतो, कोळी म्हणजे मासे पकडणारा कोळी नव्हे, आपल्या घरामध्ये कुठेही कोपऱ्यामध्ये असणारा कोळिष्ट, तो काय करतो, स्वतःच्याच देहामधून एक धागा निर्माण करतो आणि जाळं विणत राहतो आणि स्वतःच त्या जाळ्यामध्ये गुरफटून घेतो. तसं आपलं आहे. ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. आपण रुतत जातो खोल खोल खोल, कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. आणि म्हणून वैराग्य निर्माण होणं फार महत्वाचं आहे. पण वैराग्य निर्माण होत नाही, मरेपर्यंत विषय आम्हाला सोडत नाहीत. मरेपर्यंत विषय आम्हाला सोडत नाहीत, विषयामध्ये आम्ही गुंतत जातो. म्हणून नारद महर्षी काय म्हणाले, विषयेषु दोष दर्शनम वैराग्य साधनम. तुम्हाला वैराग्य यावं असं वाटत असेल तर प्रत्येक विषयामध्ये दोष आहे, ते दोष पहा. विषयेषु दोष दर्शनम वैराग्य साधनम. आपोआप वैराग्य निर्माण व्हायला लागतं. प्रत्येकाला असं वाटतं की नर्मदा परिक्रमा करावी, पण ती होत नाही, सुटत नाही. पण कधी नाही नर्मदा परिक्रमा करावी, मी थोडंसं त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. दंडवते महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली आहे, मी केलेली आहे. अनेक लोक करतात, काही बसमधनं करतात, काही सायकलवरनं करतात, मोटरसायकलवरनं करतात. पण काही काहींना करावी. कधी करावी? आपल्याला नातू झाल्यानंतर. नातू होईपर्यंत सगळं मिळवावं, भरपूर मिळवावं. अजर अमरवत प्राज्ञो विद्यार्थंच साधयेत असं म्हटलेलं आहे. मी अजर आहे, अमर आहे, मरणारच नाही असं समजून, म्हातारा होणार नाही असं समजून माणसाने रोज मिळवा. आपल्याला नातू झाला की नर्मदा परिक्रमा करावी. नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय आहे? ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा आश्रम कुठला? गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.
आता संन्यास घेणं अवघड आहे. या काळामध्ये संन्यास घेऊन भगवे कपडे घालून राहणं फार कठीण आहे. पण भगवे कपडे घातले म्हणजे संन्यास असतो असं नव्हे. मनाने संन्यास घेता आला पाहिजे. ब्रह्मचर्य आश्रम सगळेच आचरतात. गृहस्थाश्रमामध्ये आपण आता सगळे आहोत. पण या बाजूला बसलेल्या मंडळींचा जर विचार केला तर आता आपण सगळे वानप्रस्थाश्रमामध्ये आहात. तुम्ही आणि मी सगळे. आपलं वय वानप्रस्थाश्रमातलं आहे. वानप्रस्थाश्रम कधी आचरायचा? आपल्याला नातू झाल्यानंतर. म्हणजे नेमकं काय? तर नातू तुम्हाला काय सूचित करतो? आबा आता ना तू. आबा म्हणजे आजोबा, आता ना तू. आतापर्यंत तू सगळ्यांचा होतास, पण आता तुझी गरज संपलेली आहे. आता तू या घरात राहू नकोस. तुला पुन्हा घरच्यांनी जवळ करावं, सांभाळावं असं वाटत असेल तर वानप्रस्थाश्रम. आपण कथा ऐकलेल्या आहेत पुराणातल्या की अमुक एक राजा होता. त्याने उत्तम प्रकारचं राज्य केलं आणि मग मुलाच्या स्वाधीन राज्य करून तो वानप्रस्थाला निघून गेला. मग हे वानप्रस्थ नेमकं काय? तर वानप्रस्थ म्हणजे नर्मदा किनारी जाऊन राहणे. किती दिवस राहायचंय? जन्मभर राहायचं का? राहिलेलं आयुष्य नाही. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. माझी प्रत्येकाला विनंती आहे की खरंच तुम्ही 3 वर्ष 3 महिने 13 दिवस नातू झाल्यानंतर राहून पहा. जर तुम्हाला मुलं आणि सुना नातवंड हव्याविषयी वाटत असतील, त्यांना तुम्ही हव्याविषयी वाटत असाल तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाचा घरादाराचा सगळ्यांचा त्याग करून तिथे जाऊन राहा. एकतर देवदेवतेंचं दर्शन, ही पुण्यभूमी आहे. ऋषींची मुनींची भूमी आहे. देवभूमी आहे. साधना घडेल, चित्तवृत्तीचा पालट घडेल आणि राहिलेलं जीवन सुखासमाधाना आणि कुटुंबामध्ये जाईल. अन्यथा आपल्याला वृद्धाश्रमामध्ये जावं लागेल. तेव्हा घरामध्ये राहूनच वृद्धाश्रमातली तुम्हाला वागणूक मिळेल. म्हणून वैराग्य शतक लिहिलं आणि 3रं शतक लिहिलं ते नीती शतक लिहिलंय. आज नीतिमत्ता संपलेली आहे. नीतिमत्ता शिल्लक राहिलेली नाही. आणि म्हणून या नीती शतकामधला हा श्लोक आहे. दानम भोगो नाशस्तिस्रः गतयो भवन्ति वित्तस्य. आम्ही जे मिळवतो त्यातलं सद्दशांश दान करायला सांगितलेलं आहे. दान करा. नंबर 2, तुम्ही मिळवलेल्या पैशाचा उपभोग घ्या. 1000-500च्या नोटा साठवून ठेवू नका. काय घडलं या 1000-500च्या नोटांचं? एका दिवसामध्ये कचरा झाला की नाही? गतयो भवन्ति वित्तस्य म्हणजे तुम्ही दान केलं नाही, उपभोग घेतला नाही, नुसतंच साठवून ठेवलं तर त्याला 3री गती प्राप्त होते, रद्दी. चोर लुटून नेतात किंवा पुढची पिढी त्याचा दुरुपयोग करतात. सदुपयोग होत नाही. दुरुपयोग काय असतो मी तुम्हाला सांगायला नको. म्हणून संत म्हणाले, पोटापुरते देई देवा, लई नाही, लई नाही, लई नाही मागण. तर असा हा भर्तृहरी नावाचा राजा, त्याने मग ती जळगावच्या मधला समाधी घेतली. थोडक्यामध्ये काय तर रोज दान आपल्या हातून घडलं पाहिजे. दानामुळे काय होतं तर ऋषीच्या ऋणामधून आम्ही मुक्त होतो. पितृऋणातून मुक्त व्हायचं असेल तर जिवंतपणे आई वडिलांना चांगली वागणूक द्या, त्यांची सेवा करा, त्यांना सांभाळा,
लहान मुलांना जसं सांभाळणं कठीण आहे त्याही पेक्षा म्हाताऱ्यांना सांभाळणं कठीण आहे. लहान मुलं चुकली तर त्यांना मारता येतं, पण म्हाताऱ्यांना मारता येत नाही. कठीण काळ असतो आणि म्हातारपणी त्यांची सेवा करणं, त्यांना सांभाळणं आणि ते गेल्यानंतर ते ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला त्यांचं स्मरण करणं ठेवणं म्हणजे आम्ही पितृऋणातून मुक्त होऊ. म्हणून अशा अनेक प्रकारचे ऋण आपण मस्तकार घेऊन आलो असतो. तेव्हा मूळ विषयाकडे वळायचं की गोकर्ण महाबळेश्वराची कथा आपण काल ऐकली. मग आता इथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज येऊन राहिले. गोकर्ण क्षेत्री 3 वर्ष राहिले. इथे प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्व आहे. तिथे राहून त्या त्या स्थानातल्या देवतेची सेवा करणं, अनुष्ठान करणं त्या त्या क्षेत्राचं महत्व आहे. 3 वर्ष तिथे राहिल्यानंतर सिद्धांना नामधारकाने विचारलं असं काय त्या क्षेत्राचं महत्व आहे. म्हणून तिथं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणून महाराज राहिले. ही तर कथा सांगितली सिद्धाला की रावणाच्या आईमुळे हे स्थान कसं निर्माण झालं ते. पुढची कथा सांगायला सुरुवात केली.